हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला आपण आज मसाले पाव करूयात. त्यासाठी एक मसाला करायचा आहे. तर हे बघा, 1 इंच मी आलं घेतलेलं आहे. ते आलं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि 10 एक छोट्या पाकळ्या आहेत, तर 10 एक पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या. आणि हे 3 मिरची घेतलेली आहे, कमी तिखटवाली आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि हे 2 तुकडे करून मिक्सरला टाकायचे आहे. आणि हे बघा पेस्ट करून घेतलेली आहे. आणि हे बघा कांदे 2 घेतलेले आहेत, 2 टोमॅटो आणि 3 शिमला मिरची. आता एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये हे तूप टाकलेलं आहे आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे. हे बघा, आणि तेल तूप गरम झालं की त्यामध्ये हा जो आपण मसाला केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि चांगला परतायचा आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि चांगला परतायचा आहे. आणि हे बघा, आता चांगला परतला की त्यामध्ये आपण कांदा कट केलेला आहे तो टाकूयात. बारीक कांदा कट करायचा आहे. हे बघा, आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. लगेच शिजण्यासाठी आपण थोडं मीठ टाकलेलं आहे. हे बघा, आता मीठ टाकून जरा परतून घेतलेला आहे कांदा. त्याच्यामध्ये टोमॅटो पण कट करून टाकलेला आहे. आता हे बघा, हे चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2-4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे बघा, ही शिमला मिरची कट केलेली आहे, ती सुद्धा बारीक कट करायची आहे आणि तेही याच्यामध्ये टाकायची आहे. आणि ही चांगली मिक्स करून 1-2-3 मिनटं परतून घ्यायची आहे. आता हे बघा, मसाले टाकायचे आहेत. हळद टाकायची आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे. काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. हा धनिया पावडर टाकलेली आहे 2 चमचा. आणि हे गरम मसाला, जे आपल्या ठेवणुकीची असेल गरम मसाला, तो 1 चमचा टाकायचा आहे. आता चांगलं मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ पहिलं टाकलेलं आहे, त्यामुळे अंदाजाने टाकायचं आहे. कांदा भाजत असताना आपण मीठ टाकलेलं आहे. हे बघा, हे बीट आहे, बीट किसून टाकलेलं आहे. बीटाने चांगला कलर येतो यासाठी टाकायचं, आणि बीट खायला सुद्धा पौष्टिक असतं. आता थोडं 1 ते 1.5 चमचा तूप टाकलेलं आहे परत वरून. हे बघा, अशा पद्धतीने आपण पावात टाकण्यासाठी मसाला तयार केलेला आहे. आता हे बघा, तवा गरम झालेला आहे. त्यावर आता आपण एक पाव घेतलेला आहे, त्यामध्ये कट करून घ्यायचा आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे. हे बघा, आणि हे असं उलटं पलटं करून चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये तूप चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि चांगलं शेकून घ्यायचं आहे. आता हे बघा, आपण मसाला जो केलेला आहे ना, तो याच्यामध्ये भरायचा आहे आणि चांगलं उलटं पलटं करून शेकून घ्यायचं आहे. वरून पण आता तूप लावायचं आहे. चवीला खूप अप्रतिम होतो, एकदा करून बघा, खूप छान लागतो. आता हे काढून घ्यायचे. आता आपण दुसरा बघूयात. असं कट मारून घ्यायचं आधी आणि तूप लावून घ्यायचं मध्ये आणि चांगला शेकून घ्यायचा आधी. मग चवीला खूप खुसखुशीत छान लागतो. हे बघा, उलटं पलटं करून दोन्ही साईडून तूप लावून घ्यायचं पहिलं. हे बघा, आता आपण त्याला मसाला लावून घ्यायचा आहे. जो आपण केलेला आहे ना, तो लावायचा आहे. हे बघा, असा लावून घ्यायचा आहे, मधोमध भरून घ्यायचा आहे आणि ही बाजू पलटी मारून चांगला परत शेकून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, खूप छान अप्रतिम लागतो, नक्की करून बघा.
वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर उद्या आपण भेटू दुपारी ठीक 3 वाजता. तोवर धन्यवाद.